वेलकम. या ठिकाणी प्रल्हादजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. कालीराम केनी आपलंही हार्दिक स्वागत. तिन्ही पंचांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. पंच म्हात्रे, पंच मोरे आणि पंच पाटील या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम रवी पाटीलजी. चौथा मानकोली बी संघाचे कर्णधार आपला हार्दिक स्वागत आहे. मनोज केनी आपलंही हार्दिक स्वागत आहे. आमचे आणखी एक सहकारी समालोचक सुनीलजी शेलके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही हार्दिक स्वागत करतो. वेलकम. उपाध्यक्ष हरिदासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वीर तानाजी दापोडे संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय नमन पूजन केले जात आहे. शरदजी केनी, त्यानंतर उपाध्यक्ष हरिदासजी पाटील नक्कीच गणरायाकडून आशीर्वाद मागतायत की ही स्पर्धा एक यादगार स्पर्धा आमच्यासाठी असो. किमान सेमीफायनल फायनलपर्यंत आमचा संघ पोहोचो आणि नक्कीच एक चांगला खेळ आमच्यातर्फे हो असं या ठिकाणी प्रल्हादजी पाटील गणरायाला नमन करताना प्रार्थना करताना आपण पाहतोय. त्यानंतर मी विनंती करेन, चला मार्कंडे कारिवली रवी पाटील यांनीही आशीर्वाद घेतलेला आहे गणरायाचा. आज मात्र मार्कंडे कारिवली संघ आणि चौथा युरो मानकोली बी करो या मरोची परिस्थिती असेल. दोन्ही संघांचा जर विचार केला तर चौथा युरो मानकोली बी संघाला मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागेल. मात्र विजय आवश्यक आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर मार्कंडे कारिवली संघाला. ह्या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्हाला प्रदान केलेले असे प्रल्हाद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नक्कीच या सर्व पारितोषिकांची विगतवारी मी आपल्यापर्यंत पोचवेन. तत्पूर्वी आहे सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला मार्कंडे कारिवली संघ सर्व संघांना विनंती असेल, खेळाडू कक्ष आपण व्यासपीठाच्या डाव्या साईडला बनवलेला आहे. सर्व खेळाडू डाव्या किंवा उजव्या बाजूला आपण खेळाडू कक्ष डाव्या बाजूला. थँक्यू. डाव्या बाजूला खेळाडू कक्ष असेल. वेलकम बत्तिनी साहेब, सहकार्य करा प्लीज. चला कार्याध्यक्ष साहेब या. सन्माननीय कार्याध्यक्ष गणेशजी केनी साहेब, सचिव रमेशजी तरे साहेब, उपाध्यक्ष हरिदासजी पाटील साहेब, उपाध्यक्ष विनोदजी काटेकर साहेब, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या या प्रल्हादजी पाटील या. प्रल्हादजी पाटील आपण या. हरिदासजी पाटील येस. प्रल्हादजी पाटील यांना आम्ही हा मान नाणेफेकीचा मान देत आहोत. मित्रांनो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलेले आहे असे वीर तानाजी दापोडे संघाचे एक अष्टपैलू खेळाडू समाज कार्यकर्ते आणि नक्कीच
एक शिस्तबद्ध व्यक्तिमत्व प्रल्हाद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. या साहेब. तर या ठिकाणी नाणेफेक होत आहे. चौथा हिरवा मानकोली आणि मार्कंडे कारिवली या दोन संघामध्ये. आणि नक्कीच नाणेफेकीचा कॉल लागलेला आहे चौथा हिरवा मानकोली संघाच्या बाजूने. धन्यवाद. चौथा हिरवा मानकोली संघाचे कर्णधार रवी पाटील. नाणेफेक जिंकल्यात काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. रवी पाटील आपल्यासाठी हार्दिक शुभेच्छा असेल. नक्कीच वतीने साहेब फलंदाजी करायची आहे. आपण जास्त वेळ घेत नाही कारण सामना लवकरात लवकर सुरू करणं अतिशय महत्त्वाचं आहे. चला, फलंदाजी करणारा संघ मार्कंडे कारिवली डाव्या बाजूला खेळाडू कक्ष बनवलेला आहे. मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. हे सामने टी व्हीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत सर्वांना गुड मॉर्निंग. चौथा हिरवा मानकोली संघाचे सर्व संघ सहकारी आपण फोटो सेशन करून घ्यायचा आहे. फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे. मार्कंडे कारिवली संघ आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बसायचे. येस.
स्कोरर भुरे. चला फलंदाज उतरवायचे आहेत. सलामीचे फलंदाज आपण चला. दोन्ही संघाचे 12th मॅन. चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. धन्यवाद. चौथा हिरवा मानकोली बी. फलंदाज पाठवायचे आहेत. चौथा मार्कंडे कारिवली आपले फलंदाज पाठवा लगेच. बॅट्समॅन कोण आहे? दोन्ही संघाचे 12th मॅन यायचं आहे. तर मार्कंडे कारिवली संघाचे दोन्ही सलामीवीर आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे मित्रांनो. सर्वांना शुभप्रभात. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय पर्व 5वे दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. जोगिंदर आणि पांडुरंग ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. नाही, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे येणं आवश्यक आहे. कारण आज हा जो सामना आहे तो खास करून मी दोन्ही संघांना विनंती करेन. रन रेटवर नक्कीच जर मार्कंडे कारिवली संघ जर विजय झाला तर पुढे चाल करू शकतो. मात्र चौथा हिरवा मानकोली बी संघ जर विजय झाला तर नक्कीच सर्वच संघांचे 3 संघ असतील. पाये संघ, कारिवली संघ आणि मानकोली संघ. रन रेटच्या आधारे त्या संघाला पुढे चाल देण्यात येईल. बघूया. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज इंद्रपाल माली. टाळ्यांच्या गजरात आपण पहिल्या चेंडूचं स्वागत करूया या ठिकाणी. दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू दमन चषक 2019. पहिला चेंडू पॉइंटला चेंडू कट केलेला आहे आणि डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जोगेंच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पंच केला होता. फ्लॅशी कटचा फटका आपण बघितला होता आणि नक्कीच पॉईंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराने जोगेन खातं करतो. चौकाराने मार्कंडे कारिवली संघाच्या धावसंख्येला सुरुवात होते. इंद्रपाल राईट आर्म ओव्हर द विकेट.
ह्यावेळी मात्र खाली राहणारा चेंडू ड्राईव्ह करायचा होता इंद्रपालला, मात्र मातीची खेळपट्टी आहे. विकेट नक्कीच नरम असेल आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. थोडंसं मॉइश्चर नक्कीच खेळपट्टीवर असेल आणि त्याचा फायदा गोलंदाज पूर्णपणे उचलतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा फ्लॅश शीट कट, चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त षटकार आपण बघितला जोगेन याच्या बॅटमधून. या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10. बिनबाद जिंदाबाद 10 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. आपण पाहतायत जो सामना आजच्या दिवसातील पहिला सामना पूल बी मधील हा सामना मार्कंडे कारिवली आणि चौथा हिरवा मानकोली बी या दोन संघामध्ये धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10. मार्कंडे कारिवली संघ अतिशय नावारूपाला गेल्या 3 वर्षामध्ये आलेला आहे. मात्र त्यांच्या जोडीचा जो संघ आहे तोही संघ काही कमी नाही. चौथा हिरवा मानकोली बी या संघामध्ये अनेक चांगले खेळाडू, अनेक चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. पुन्हा एकदा इंद्रपाल राईट आर्म ओव्हर द विकेट. ह्यावेळी मात्र एक तेरी एक मेरी असं म्हटलं तरी अवघड ठरू नये, कारण फ्लॅशी कट जेव्हा झाली होती या अगोदरच्या चेंडूवर, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इंद्रपाल माली एक ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खाली राहणारा चेंडू टाकतोय. निर्धाव निघून जातोय चेंडू यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे बिनबाद 10. बिनबाद 10 कारिवली संघ. यानंतर विलासपोट राहणार आणि चौथा हिरवा मानकोली ए दोन्ही संघांचे कर्णधार आपण तयार राहायचंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडूला डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. मेल्याची शिट्टी नाही, बशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदार गेला न भर, अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी आपण जोगेनला करताना पाहतोय. सुरेख फटका होता, सुंदर फटका होता. जोगेनने आज मनगटांचा भरपूर उपयोग केलेला. ऑफस्टमच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूंना कव्हर आणि पॉईंट सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत मार्कंडे कारिवली संघाच्या. आडव्या बॅटने मात्र खेळून काढले मिड ऑफ लाईक, सुरेख झेल. जोगेन याची खेळी मात्र संपुष्टात. थँक्यू डीजे. आमचे येस 14 धावांवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे मार्कंडे कारिवली संघाचा जोगेन. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मंगेश. सन्माननीय उपाध्यक्ष मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता विनोदजी काटेकर यांना. त्यानंतर मी विनंती करेन आणखी एक या समितीचे उपाध्यक्ष हरिदाजी पाटील साहेब आपणही व्यासपीठावर या. प्रल्हादजी पाटील साहेब आपणही व्यासपीठावर या. प्रल्हादजी पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हे बहाल केलेले. स्वर्गीय जयराम गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद पाटील यांनी हे पारितोषिक आम्हाला प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान केलेले आहे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर या, कारण हे व्यासपीठ आम्ही सर्व मान्यवरांसाठी या ठिकाणी उभारलेलं आहे.
वेलकम हरिदासजी पाटील साहेब, उपाध्यक्ष, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रल्हादजी पाटील साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, बघायचं आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा मानस आणि दोन्ही धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण झालेल्या आणि 2 धावांच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 16. 16 धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. 1 बाद 16, 1 बाद 16 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात किशोरला पाहतोय आपण गोलंदाजी करताना. चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. एक चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑन सीमारेषेकडे, मात्र चेंडू खाली राहणारा चेंडू होता. किशोर चांगली गोलंदाजी करतोय. 1 बाद 18, 1 बाद 16 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. किशोर टू पांडुरंग, पांडुरंग सलामीवीर आहे, अजूनही खेळपट्टीवर आहे. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते पांडुरंगची. पांडुरंग यहाँ पर हो गए बेरंग. थँक यू. 16 धावांवर हा दुसरा फलंदाज बाद होतोय मार्कंडे कारिवली संघाचा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मिलिंद येतोय. मिलिंद आणि मंगेश ही जोडी अतिशय चांगली जोडी आहे मार्कंडे कारिवली संघाची. कारण मिलिंदच्या बॅटमधून आपण काल बघितले चांगले फटके आले होते. एक सामना जिंकलेला आहे मार्कंडे कारिवली संघाने, मात्र आपले दोन्ही सामने पराभव पत्करावा लागलेला आहे दोन्ही सामन्यामध्ये चौथा हिरवा मानकोली बी संघाला. हा सामना चौथा हिरवा मानकोली संघासाठी करो या मरो असेल आणि या सामन्यावर बरंचसं भवितव्य अवलंबून आहे गावदेवी पाये संघाचंही. हा सामना जर मार्कंडे कारिवली संघ जिंकतोय तर सुपर 12 मध्ये हा संघ प्रवेश करणार आहे. मात्र हा सामना जर चौथा हिरवा मानकोली बी संघाने जिंकला तर गावदेवी पाये मार्कंडे कारिवली आणि चौथा हिरवा बी यांच्यामध्ये रन रेट नुसार निघेल. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे लेग क्षेत्रामध्ये, लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धाव मिळते फक्त आणि फक्त एक. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 2 बाद 17, 2 बाद 17 अशी धावसंख्या झालेली आहे चौथा हिरवा मानकोली बी संघाविरुद्ध खेळताना मार्कंडे कारिवली संघाची. आज या स्पर्धेमध्ये आपण 10 सामने पाहणार आहोत. पुढील सामना असेल तो राहणाल, विलासमती राहणाल आणि चौथा हिरवा मानकोली ए या 2 संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. दोन बाद 17, किशोर. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा इरादा, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जबरदस्त झेल. क्या बात आहे. आमचे सहकारी समालोचक सुनील शेळके यांनी हा झेल कलेक्ट केलेला, जबरदस्त झेल. या आजच्या दिवसातील आतापर्यंतच्या खेळामधील हा सर्वोत्कृष्ट झेल आहे. येस, 38 सर्कल क्रॉस करण्या अगोदर फलंदाजाला मैदानामध्ये उतरणं आवश्यक आहे. पॅव्हेलियनमध्ये जेही फलंदाज आहेत त्यांना मी सांगेन प्रत्येक संघाच्या फलंदाजांना. आता मात्र धावसंख्या 17, 3 बाद 17. ज्या ठिकाणी आपण बघितली बिनबाद 14 अशी धावसंख्या होती, मात्र 3 धावामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत मार्कंडे कारिवली संघाचे.
3 बाद 17. गजा नाही तो मजा नाही. आता मात्र खेळपट्टीवर गजा. येस, तिसरा सामना नानास्पोर्ट टेमगर आणि बंद्रा मारुती काल्हेर. नानास्पोर्ट टेमगर, बंद्रा मारुती काल्हेर. काय बोलत यावेळी मात्र खेळून काढलेल्या चेंडूला मंगेशने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव तर मिळते, मात्र दुसरी धाव घेण्याचा मानस नाही मंगेशचा. 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपालकावर लागलेली आहे 18. जबरदस्त षटक आपण बघितलं किशोरचं. या षटकामध्ये 4 धावा आलेल्या आहेत, 2 फलंदाज बाद केलेले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. 2 बाद 18, बिनबाद 14 वरून घसरगुंडी उडालेली आहे. 2 बाद 18 अशी पाहू शकतो. आमचं हे व्यासपीठावर जर बघितलं तर व्यासपीठावर सन्मान्य जितू मामा ज्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत केलेली आहे. जॉली क्लब कामतगर संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष हरिदासजी पाटील, त्यानंतर डॅशिंग उपाध्यक्ष मेन इन ब्लॅक विनोदजी काटेकर, त्यानंतर आमचे कोषाध्यक्ष खजिनदार भालचंद्रजी टावरे, त्यानंतर प्रल्हाद पाटील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केलेले. गोलंदाजीसाठी मनोज येतोय. मनोज आपलं प्रमुख अस्त्र आहे. आता मात्र रवी पाटील यांनी काढलेले. मनोजच्या या षटकावर नक्कीच या इनिंगचं भवितव्य अवलंबून असेल, कारण जी गोलंदाजी केली होती किशोरने, फक्त 4 धावा आल्या होत्या किशोरच्या षटकामध्ये आणि 2 फलंदाज बाद केले होते. तशाच प्रकारची मनोजला गोलंदाजी टाकावी लागेल. मात्र या षटकावर नक्कीच प्रभुत्व गाजवायला लागेल कारिवली संघाला. 2 बाद 18. यावेळी मात्र पाहायचंय काय ते घडतंय. 1 बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. तर आणखी एक फलंदाज बाद होतोय. दरम्यान दीपक सॉरी बाद नाही, सॉरी 22च्या रूपाने 19 धावा झालेले आहेत. मनोज यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू होता मनोजचा. आडव्या बॅटने खेळायचा होता फलंदाजाला. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. 3 बाद 19. मनोज वन्स अगेन्स्ट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र बॅकफुटला गेलेला फलंदाज. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये. येस, धावसंख्या आता मात्र 20 वर पोहोचलेली आहे. 3 बाद 20. बाद होणारे फलंदाज जोगेंद्र, पांडुरंग आणि मिलिंद. 3 बाद 20. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर जोगेने सुरुवात केली होती चौकाराने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या, मात्र तिथून पूर्णपणे ब्रेक लागलेला आहे धावसंख्येला. धावसंख्या होते 20. रडत खडत गाडी चाललेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. पुन्हा एकदा मनोज आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पाहायचंय खराब यष्टीरक्षण आणि त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण. ही चेंडू निघून जातोय चौकारासाठी 22च्या रूपाने.
या 4 धावाने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकलेली 24 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 24 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. मार्कंडे कारिवली संघाच्या पथ्यावर पडणारा हा चौकार बोनसच्या रूपाने एक एक धाव अतिशय महत्त्वाचे, कारण रन रेटच्या माध्यमातून नक्कीच जर सामना जिंकला मार्कंडे बी संघाने कारिवली संघाच्या विरुद्ध चौथा हिरवा बी संघाने, तर रन रेटच्या साहाय्याने ह्या सामन्याचा या ग्रुपचा निकाल लागू शकतो. 24 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 24 मार्कंडे कारिवली. पुन्हा एकदा मनोज. यावेळी मात्र त्रिफळाचित पूर्णपणे प्रभुत्व मनोजचं. अतिशय सुरेख चेंडू पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. जबरदस्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, तर यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत मनोजने. धावसंख्या 4 बाद 24 अशी धावसंख्या झालेली आहे या चौथ्या गड्याच्या पतनानंतर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मित्रांनो, आपण पाहतात भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन स्पर्धा 2019-20 पर्व 5वे. 4 बाद 24 अशी धावसंख्या झालेली मार्कंडे कारिवली संघाची. पर्व 5वे. पहिल्या पर्वामध्ये ईगल स्पोर्ट खार्डी संघाने दमन चषक पटकावला होता. दुसऱ्या पर्वामध्ये न्यू एक्विरा पिंपलनेर संघाने दमन चषक पटकावला होता. तिसऱ्या पर्वामध्ये गावदेवी केवनीदिवे संघाने दमन चषक पटकावला होता. आणि चौथ्या पर्वामध्ये छत्रपती शिवाजी वडुनगर संघाने पटकावला होता. राजा आणि रमेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. मनोज पुन्हा एकदा सुरुवात करतोय. यावेळी मात्र हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, निघून जातोय यष्टी रक्षकाकडे. जबरदस्त षटक संपतंय मनोजचं. या षटकामध्ये 6 धावा आल्या. धावा झालेल्या 24. 3 षटकामध्ये 4 बाद 24. 22च्या रूपाने 5 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. येस, सर्वांची नाश्त्याची सोय, सर्व संघांचे प्रतिनिधी आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पाठीराखे यांच्या नाश्त्याची सोय झालेली आहे. थोड्याच वेळात हा नाश्ता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. मात्र नक्कीच पुढचे जे संघ आहेत त्यामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या. चौथा हिरवा मानकोली बी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच, आज मात्र तुम्ही कंपल्सरी 20 मिनिटं लावायचे आहेत. 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आत्तापर्यंत 17 मिनिट झालेले आहेत सामना सुरू होऊन. 17 मिनिट झालेले आहेत पंच सामना सुरू होऊन. शेवटचं षटक रविकांत घेऊन येतोय. मात्र जी गोलंदाजी केलेली आहे दोन्ही गोलंदाजांनी, मनोज आणि किशोरने अतिशय चांगली गोलंदाजी. 4 बाद 24 ह्या षटकामध्ये मात्र हात खोळायला लागतील मार्कंडे कारिवली संघाच्या फलंदाजांना. 5 अवांतर धावा जर सोडल्या तर चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. चौथा हिरवा मानकोली ए संघ आपल्या बी संघाला पूर्णपणे चेअरअप करताना आपण पाहू शकतोय. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. ह्यावेळी मात्र आत येणारा चेंडू पाहायचंय. कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 22च्या रूपाने 1 धाव मिळते. जोगेन बाद झाल्यानंतर कुठल्याही फलंदाजाला प्रभुत्व गाजवता आलेलं नाहीये खेळपट्टीवर. धावसंख्या झालेली 25. 4 बाद 25. ह्यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात. मात्र पंचांचा इशारा येतो षटकार. ही पोलिस आज तू बातली तिला नवऱ्याचा लागलाय ना.
षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरकते मार्कंडे कारिवली संघाची. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 31 धावा झालेल्या आहेत. रवी राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलमध्ये. तर मात्र सोडून दिलेला आहे फलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते मार्कंडे कारिवली संघाच्या. 4 बाद 32 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे फाईन लेग क्षेत्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. धाव मात्र मिळणार आहे फक्त एका धावेने. धावसंख्या पुढे सरकते 4 बाद 33 अशी धावसंख्या झालेली आहे मार्कंडे कारिवली संघाची. रविकांत चेंडू खेळून काढलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेली आहे. मात्र एकाशिवाय जास्त काही मिळणार नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. चौथा हिरवा मानकोली बी संघाविरुद्ध खेळताना मार्कंडे कारिवली संघाची 4 बाद 34 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. यावेळी मात्र कट केलेला आहे चेंडूला. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत 5 धावसंख्या झालेली आहे 38. 4 बाद 38 शेवटचा चेंडू असेल. रवी 4 बाद 38 मार्कंडे कारिवली संघ. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक धाव वेगाने पूर्ण करतात फलंदाज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल आणि अशा प्रकारे 4 षटकं संपलेले आहेत आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. 5वा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. 5 बाद 39 अशी धावसंख्या झालेली मार्कंडे कारिवली संघाची आणि 40 धावांचं लक्ष मार्कंडे बी संघाला. चौथा हिरवा मानकोली बी संघाला. एकोणचाळीस धावा करून 40 धावांचं लक्ष चौथा हिरवा मानकोली बी संघाला या ठिकाणी दिलेले आहे मार्कंडे कारिवली संघाने. विनंती असेल विलासमोती राहणार संघाचे कर्णधार तसेच चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कर्णधार आपण व्यासपीठासमोर यायचे. वेलकम. चौथा हिरवा मानकोली ए संघाचे कर्णधार सचिन माली या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विलासमोती राहणार संघाचे कर्णधार आपण यायचे. सामना सुरू होण्यापूर्वी मात्र एक जबरदस्त पारितोषिक मानकोली गावचे जावई आणि कशिली गावचे शाखा प्रमुख गणपतजी भोईर
यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक आहे चौथा हिरो मानकोली बी संघाच्या फलंदाजांना. चला मार्कंडे कारिवली संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पंकज आपण नाणेफेकीसाठी या. तर सामन्याला सुरुवात होते. तत्पूर्वी चौथा हिरवा मानकोली बी संघाचे दोन फलंदाज रवी आणि त्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतो मनोजला. गोलंदाजीची सुरुवात होते. गोलंदाज जोगेन गोलंदाजी सुरुवात करतोय. 40 धावांचं लक्ष्य, 4 षटकामध्ये 40 धावा पूर्ण करायच्या आहेत. जोगेन पहिल्या चेंडूवर ड्राईव्ह केलेला आहे. जबरदस्त फटका आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मेल्या ती शिट्टी नाही पशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर, अन पदार गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे मास्टर. जबरदस्त आपण धून पेश केली. जोगेन इनिंगची सुरुवात झाली होती तेव्हा चौकाराने सुरुवात केली होती जोगेननेच, आणि आता मात्र चौकाराने सुरुवात करतोय रवी पाटील. तर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. पुन्हा एकदा तोच समाचार घेतलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. अतिशय आक्रमक सुरुवात आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली बी संघाची. बॅक टू बॅक 2 चौकार रवीच्या बॅटमधून आलेले. धावसंख्या बिनबाद 8. रवी ऑन अ हॅट्रिक. चौकारांची हॅट्रिक पेश करतो का बघूया.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल काही होताना दिसते का तेही पाहायचं आहे, कारण कव्हर क्षेत्रामध्ये दोन खणखणीत दणदणी चौकार बघितले रवीचे आपण. जोगेन ह्यावेळी मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. व्हाईटचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या 1ने पुढे सरकते. बिनबाद 9 चौटा हिरवा मानकोली बी संघ 40 धावांचा पाठलाग करताना. काहीतरी कहाण मंत्र गोलंदाजाला त्या ठिकाणी देताना आपण पाहतोय. परशु क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल होतोय का बघूया. यष्टीरक्षक यष्ट्यानं चिपकून आहेत सुभाष भत्तीनी. जोगेन पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळी मात्र थोडासा उचललेला चेंडू बॅकफुटला जाऊन फ्लॅशी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज रवीने. निघून जातोय चेंडू यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. बिनबाद 9 अशी धावसंख्या झालेली आहे. जोगेन ह्यावेळी मात्र खोलटप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. बिनबाद दुहेरी अंकामध्ये 10. मार्कंडे कारिवली संघाविरुद्ध खेळताना आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली बी संघ पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा करत आहे. अजूनही विकेट गेलेली नाही. मनोज लाल टोपी आपण पाहू शकतो. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. आता मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये. त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. पुढचा चेंडू जोगेंदर राईट आर्म ओव्हर द विकेट. हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला आल्यानंतर चेंडूला कलेक्ट करतोय. धावसंख्या झालेली 11 धावा पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. षटक मार्कस ते जोगेनचं. मनोज आपलं खातं खोलतोय. 11 धावसंख्या झालेली आहे. बिनबाद 11. येस नाश्ता रेडी आहे. आपण व्यासपीठाच्या मागे जाऊन करू शकता. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये. मात्र असा गरमागरम सकाळच्या सत्रामध्ये सामना सुरू असताना गरमागरम नाश्ता मात्र कांदेपोहे गरमागरम कांदेपोहे आपल्यासाठी हाजीर आहेत. नक्कीच प्रेक्षक तसेच खेळाडू इतर संघाचे खेळाडू जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 12. बिनबाद 12. बिनबाद 12. अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 28. 18 चेंडू 28 धावांची गरज. बंटी चौधरी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. पहिल्या षटकात बिनबाद 12 धावसंख्या. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज परशु. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलेला आहे. मात्र डीप पॉइंटला मंगेश चांगले क्षेत्ररक्षण करतोय. धाव मिळते फक्त 1. अतिशय सुरेख फटका होता. एक सुंदर कटचा फटका आपण बघितला. धावसंख्या 1ने पुढे सरकते. बिनबाद 13. 17 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता.
17 चेंडू 27 धावा. मनोज यावेळी मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलेला आहे. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या झालेली 14. 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गरमागरमी वाढलेली आहे सकाळच्या सत्रामध्ये बुरे या सामन्यामध्ये, कारण या सामन्यावर दोन्ही संघांचं भवितव्य अवलंबून आहे सुपर 12 मध्ये जाण्यासाठी. परशू राईट आर्म ओव्हर द विकेट. नंतर चेंडूला खेळून काढलेला आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण. डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक मंगेश चेंडूला उचलतोय. फेक केली गेलेली आहे आणि 3 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 3 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17. चौथा हिरवा मानकोली बी. बिनबाद 17. अजूनही जर जिंकण्याचा विचार केला तर 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. 15 चेंडू 23 धावा. जबरदस्त. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हा सामना हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. खरं तर जीवाचं रान केलेलं आहे दोन्ही संघांनी. मी खरोखर तारीफ करेन. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघांसाठी. क्या बात आहे. जबरदस्त खेळ. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. करो या मरो. हिट आउट या गेट आउट. परशू यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा मानस होता रवीचा. बघायचंय दुसरी धाव घेण्यासाठी मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजामध्ये हा ना आणि 2 धावा पूर्ण. हो हा सामना नक्कीच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट सामना आतापर्यंतचा. 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली आहे. 19 धावा. 21 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. 19 झालेले आहेत. 21 करायचे आहेत. 14 चेंडू 21 धावा. 14 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. हो परशू एक अनुभवी खेळाडू. भिवंडी तालुक्यात गाजलेलं नाव. त्याच्या समोर तितकाच मोठा फलंदाज मनोज. यावेळी मात्र अपील थेट पायांवर आदळला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावाही पूर्ण. 2 धावाने लेगबायच्या रूपाने या 2 धावा होत्या. पंच गोरख पाटील यांचा इशारा येतोय. 2 धावाने धावसंख्या झालेली 21. 13 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हो माय गॉड. नाश्ता आलेला आहे पण नाश्त्यावर कोणाचंही लक्ष नाहीये. धावसंख्या 21 झालेल्या धावा. 21 झालेल्या धावा आहेत तुमचे 12वे. धावसंख्या 21 झालेली आहे. प्रत्येक चेंडूनुसार धावसंख्या या ठिकाणी सांगतोय. 21 धावा झालेल्या आहेत. परशू ह्यावेळी मात्र चेंडूला खेळून काढायचं होतं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण झालेली आहे. एका धावेने धावा मात्र पुढे सरकत आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 22 अशी धावसंख्या झालेली आहे. 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 18 धावांची आवश्यकता. बारो चेंडू में 18 रन करेनु छे.
12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बिनबाद 22 2 षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता. पहिल्या सामन्यामध्ये रंगत, पहिल्या सामन्यामध्ये गरमागरमी. गणेश गजा काय मजा आणतो या तिसऱ्या षटकामध्ये बघायचंय. गजासमोर असेल मनोज केनी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हुक केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषा क्लिअर. हा चौकार. मनोजच्या बॅटमधून येणारा धन्यवाद. मनोजच्या बॅटमधून हा चौकार. धावसंख्या झालेली 26 14 धावांची अजूनही आवश्यकता. 11 चेंडू आणि 14 धावा. 11 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा गजा राईट आर्म ओव्हर द विकेट मनोजसाठी. यावेळी मात्र उद्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. सफल क्रॉस झाला होता फलंदाज. डॉट चेंडू जातोय. अजूनही 26 धावांवर धावफलक आहे. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 2 वेळा जी रनआउटची संधी सोडली होती मार्कंडे कारिवली संघाने, दोन्ही फलंदाज धावाच्या रूपाने बाद झाले असते, मात्र ती सुवर्ण संधी सोडली होती कारिवली संघाने आणि त्याचाच फायदा आता मात्र चौथा हिरो मानकोली बी संघाला. 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेली 26. यावेळी मात्र हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल मिस होतोय यष्टी रक्षक. 1 धाव पूर्ण. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. 1+1 म्हणजे 2 धावा. धावा झालेल्या आहेत 28. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्वप्नातही वाटलं नव्हतं की असा हा सामना होईल. पुरे सकाळच्या सत्रामध्ये मात्र आज स्टंपचा नेम प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा चुकलेला आहे सर्व मार्कंडे कारिवली संघाच्या. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज आपल्या क्रीजमध्ये वापस फिरत आहेत. धावसंख्या झालेली 29. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 11 धावा. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललेले. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव ही पूर्ण. यावेळी मात्र पाहायचंय चेंडू जातोय ओव्हर थ्रोच्या रूपाने सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू डीजे. पंच 5 धावा. यस, या 5 धावा मिळत आहेत चौथा हिरो मानकोली संघाला आणि या 5 धावाने धावसंख्या पुढे सरकते 34. यस, पंचांशी वाद करायचा नाहीये. चला
5 धावा धावफलकावर लागत आहेत. धावा झालेल्या आहेत आता मात्र 34. 6 धावांची आवश्यकता. त्या ठिकाणी आमचे पंच विचार विनिमय करताना आणि नक्कीच कार्यकारिणीचे सदस्य, विद्यमान उपाध्यक्ष हरिदाजी पाटील आणि कोषाध्यक्ष टावरे साहेब यांच्याशी पंच विचार विनिमय करीत आहेत. येस, पंचांची या ठिकाणी बोलणी करून आमच्या कार्यकारिणीने निर्णय घेतलेला पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल दोन्ही संघांना.
चौथायरो मानकोली बी संघाचे सर्व सदस्य आपण पॅव्हेलियनमध्ये बसायचं आहे प्लीज. पॅव्हेलियनमध्ये बसा प्लीज.